हाय फ्रेंड्स, आमचं चॅनल तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओबद्दल माहिती घेऊ शकता. थँक्यू. सिक्रेट यशाचे आनंदाचे सिक्रेट कलरफुल आयुष्याचे सिक्रेट नितांत सुंदर जीवनाचे सिक्रेट. नमस्कार मित्रहो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या या वेब सिरीजमध्ये. मित्रहो, मागच्या एपिसोडमध्ये मी गोल्डन रेशोबद्दल बोललो आणि त्यानंतर बऱ्याच जणांचे कमेंट्स आले. म्हणजे बऱ्याच जणांना ही संकल्पना माहिती नव्हती, बऱ्याच जणांना थोडीफार प्रमाणात माहिती होती. पण ज्यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला त्यांनी प्रामुख्यानं मला एक गोष्ट विचारली, ती म्हणजे सर ते फॅबोनाची सिरीज म्हणजे काय असते ते जरासं विस्तारानं सांगा आणि याचे ॲप्लिकेशन्स आपण नक्की कुठं करू शकतो, म्हणजे नक्की कुठल्या आपल्या आयुष्यातल्या भागामध्ये आपण ते वापरू शकतो हे थोडंसं सांगा असं मला त्यांनी विचारलं. तर त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मी विस्ताराने करण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आपण मागच्या एपिसोडमध्ये सुरुवात केली होती ती म्हणजे फॅबोनाची सिरीजपासून. ते आपण बघितलं होतं की दोन ससे, एक नर आणि मादी असे जर असतील आणि त्यांची जर प्रजनन क्षमता लक्षात घेता त्यांची वाढ कशी होत जाईल याचा जर अभ्यास केला गेला, म्हणजे अट इतकी होती की त्यातला कोणताही ससा मरणार नाही, तर ती सिरीज फॅबोनाचीनं तयार केली. पण त्यानंतर ती इतकी महत्त्वाची आहे असं लक्षात यायला लागलं की निसर्गातली प्रत्येक गोष्ट जवळपास ही या फॅबोनाची सिरीजनं गव्हर्न केलेली दिसायला लागली. म्हणजे काय तर फॅबोनाची सिरीज काय आहे, 0 1 1 2 3 5 वाढत जाते. तर नक्की हे नंबर्स काय आहेत हे थोडंसं आपण बघूया. मित्रांनो, तुम्ही कुठलंही जर एखादं फळ घेतलं आणि ते जर कट केलं किंवा कुठली जर एखादं फूल घेतलं किंवा झाडाची एखादी डहाळी घेतलीत आणि त्याच्यावरची पानं मोजलीत किंवा फुलांच्या पाकळ्या मोजल्यात किंवा त्या सफरचंदामध्ये किती बी असतात हे बघितलं किंवा त्याच्यामध्ये किती कंपार्टमेंट्स असतात हे बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे सगळे नंबर्स फॅबोनाची सिरीजचे नंबर्स आहेत. म्हणजे मी आता तुम्हाला दाखवतोय की निसर्गामध्ये फॅबोनाची सिरीज कशी फॉलो केली जाते. आता तुमच्यासमोर एक पिक्चर दिसतंय ज्याच्यामध्ये एक पाकळीचं फूल आहे, त्यानंतर 2 पाकळ्या आहेत, त्यानंतर 3 पाकळ्या आहेत, नंतर 5, तिसरं पण 5चं आहे, 8 नंतर 13, 13 नंतर 21, 21 नंतर 34. अशा पद्धतीने ह्या फुलांच्या पाकळ्या अरेंज केलेल्या दिसतात. तुम्ही कुठलंही फूल घ्या आणि त्याच्या पाकळ्यांची जर संख्या आपण बघितली तर ती जवळपास एवढीच असल्याची आपल्याला दिसते. किंवा सफरचंदामध्ये किती बी असतात बघा, एखाद्या संत्र्यामध्ये किती बी असतात बघा, किंवा त्याच्यामध्ये किती कंपार्टमेंट्स असतात बघा. तुमच्या असं लक्षात येईल की हे आकडे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक नाक आहे किंवा बऱ्याच गोष्टी एक आहेत, एक हृदय आहे. त्यानंतर दुसरा आकडा आहे तो 2. काही गोष्टी पेअर्समध्ये आहेत, 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय असे पेअर्समध्ये आहेत. त्यानंतर येतो 5, आपल्याला 5 बोटं असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे नंबर्स हे प्रकर्षानं असल्याचे आपल्याला जाणवत असतात. त्यानंतर आपण बघितलं होतं की या फॅबोनाची सिरीजमध्ये आपण जसं पुढे जाऊ तसं त्याच्यामध्ये आपल्याला एक रेशो मिळायला लागतो. म्हणजे 2 नंबरचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर नंतर कॉन्स्टंट यायला लागतं आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू होती 1.618, ज्याला आपण गोल्डन रेशो किंवा गोल्डन मीन असं म्हटलं होतं, ज्याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो आहोत. आज आपण थोडंसं ते आणखीन इलस्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतोय काही उदाहरणांनी. तर आत्ता आपल्या डोळ्यासमोर एक माशाचं चित्र दिसतंय आणि त्या माशाचे जर आपण प्रपोर्शन्स बघितले तर ते प्रपोर्शन्स हे एक्झॅक्टली गोल्डन ट्रायंगलनी बनलेले आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणजे निसर्गानं हा मासा तयार करताना सुद्धा गोल्डन ट्रायंगलचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर आपल्याला दिसतंय एक मोराच्या पीसमध्ये जो काही डोळा आहे तर त्या डोळ्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत
आता त्याच्यामध्ये एक मेजर करणारे 3 पॉईंट्स दिसत आहेत. तर ते 3 पॉईंट्स म्हणजे ते त्या 2 डिस्टन्समधलं, त्या 3 पॉईंटमध्ये 2 अंतर आहेत. तर त्या 2 अंतराचं जे काही रेशो आहे तो 1.61 आहे. म्हणजे त्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट विकत मिळतं. तर यातले 3 जे काही आपल्याला पॉइंटर्स आहेत ते कुठं कुठं सेट केले आहेत बघा. तो डोळा बरोबर 1.61 या प्रपोर्शनमध्ये डिवाईड केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर येथे एक कीटक दिसतो आपल्याला, आणि त्या कीटकाचं पण आपण डोक्यापासून त्याचं धड आणि धडाच्या खालचा भाग, तर याचं बरोबर प्रपोर्शन हे 1.61 असल्याचं लक्षात आलेलं आहे. म्हणजे निसर्ग प्राणी पक्षी डिझाईन करत असताना याचा विचार करतो. आता हेच उदाहरण बघा, आपल्यासमोर एक पतंग दिसतोय आणि त्या पतंगाचे प्रपोर्शन्स बघा. याच्यामध्ये ए आणि बी असे आकडे वापरलेले आहेत जे एकाच दिशेनं आहेत. ए आणि बी त्याचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर ते 1.61 आहे. म्हणजे पूर्ण तो जो काही मॉथ आहे किंवा ते जे काही पतंग आहे तर त्याचे प्रपोर्शन हे 1.6 असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या शरीराबद्दल बोलूया. हे आपल्या शरीराचे प्रपोर्शन्स आहेत. म्हणजे आपल्या डोक्यापासून बेंबीपर्यंत आणि बेंबीपासून पायाच्या टोकापर्यंत याचं जर आपण गुणोत्तर बघितलं तर ते 1.6 आहे. हाताचं गुणोत्तर किंवा चेहऱ्यावरती प्रपोर्शन्स दिसतात आपल्याला जे 1.61 आहेत. त्यानंतर हात दिसतोय आपल्याला आणि त्या हाताचे प्रपोर्शन पण 1.6 इतके आहेत. काल आपण मोजून पण बघितलं की हाताचे प्रपोर्शन्स कसे असतात. यानंतर मित्रांनो, हे आहेत डोळ्याचे प्रपोर्शन्स, 2 डोळ्यामधलं डिस्टन्स आणि एका डोळ्याचं अंतर, हे पण 1.61 आहे. त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या दातांमध्ये वरचे जे काही 2 दात आहेत त्याच्या भोवती जर आपण असा रेक्टँगल तयार केला तर तो पण गोल्डन रेक्टँगल तयार होतो. आणि इथं दाखवले जाणारे 2 दात जे आहेत तर त्या 2 दातांची लेंथ पण या गोल्डन रेशोला फॉलो करते. आणि खालच्या बाजूला साहजिकच आपण बघतोय की हाताची लांबी आणि खांद्याची लांबी याच्यामध्ये पण हे गुणोत्तर 1.618 जवळपास असल्याचं आपल्याला दिसतं. यानंतर एक चमत्कारिक फोटो आपण बघतोय आणि तो आहे आपल्या ECGचा. या ECGमध्ये काही पीक्स दिसत आहेत आपल्याला, ज्याला P, R, S आणि T अशी नावं दिलेली आहेत. तर आश्चर्यकारकरित्या यांचा रेशोसुद्धा हे जे काही पीक्स आहेत तर यांचा रेशोसुद्धा 1.6 असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्याच्यामध्ये जरा जरी बिघाड झाला तरीसुद्धा आपल्या हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं. यानंतर मित्रांनो, आपण बोललो होतो की गोल्डन ट्रायंगल म्हणजे एक समद्विभुज त्रिकोण की ज्याचा जे काही लेंथ आहे म्हणजे बेसची लेंथ आहे आणि त्याच्या बाजूची लेंथ आहे, तर याचं गुणोत्तर 1.61 असेल तर त्याला गोल्डन ट्रायंगल म्हटलं जातं. तर हे 2 प्रकारचे गोल्डन ट्रायंगल असतात असं आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय. आणि या 2 प्रकारच्या गोल्डन ट्रायंगलनी आपण हा पेंटॅगॉन तयार करू शकतो. आणि या पेंटॅगॉनच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर 5 पॉईंटचा स्टार आपल्याला दिसतो, ज्याला पेंटॅकल असं म्हटलं जातं, ज्याच्याबद्दल आपण काल बोललो होतो. आणि त्या पेंटॅकलच्या मध्ये पण एक उलट्या आकाराचा पेंटॅगॉन आपल्याला दिसतोय. म्हणून पेंटॅगॉन, पेंटॅकल आणि या प्रकारचे ट्रायंगल याला प्रचंड महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, आता आपण बघूया या फॅबोनाची सिरीजचा वापर करून स्पायरल शेप कसा तयार होतो. समजा तुम्हाला एक स्पायरल तयार करायचा आहे. या स्पायरलचा बऱ्याच डिझाईन्समध्ये वापर केला जातो बरं का. तर आता तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय एक मोठा चौकोन आहे ज्याचं माप आहे 1000/618 असा एक चौकोन घेतलेला आहे. हे पिक्सेल्समध्ये घेतलेला आहे. आणि त्यानंतर तो जर आपण 618/618 असा चौरस ठेवला आणि दुसरा भाग 382/618 असा केला तर त्याचा रेशो 1.61 येतो. त्यानंतर असंच आपण जर डिवाईड करत 382 हा जो आहे हा तसाच ठेवला आणि त्याच्या खालच्या भागाचे पुन्हा असे स्क्वेअर्स जर आपण करत गेलो तर आपल्याला काहीसं असं चित्र दिसतं. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की समजा फिबोनाची सिरीजची सिरीज 1 1 ने होते, म्हणजे 1चा एक स्क्वेअर आणि 1चा एक स्क्वेअर काढला
त्यानंतर आकडा येतो 2, तर 1 1च्या वरती असा 2चा स्क्वेअर काढला, त्यानंतर 3चा स्क्वेअर काढला, त्यानंतर 5चा स्क्वेअर काढला आणि त्यानंतर जर आपण 8चा स्क्वेअर आणि 13चा स्क्वेअर असे स्क्वेअर्स जर काढत गेलो तर काहीसं असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि या प्रत्येक स्क्वेअरमध्ये फिट होणारा जर आपण सर्कल काढला तर या प्रकारच्या सर्कल्सचे डायमेन्शन्स आपल्याला लोगो डिझाईनमध्ये वापरता येणं शक्य आहे. जसा की ट्विटरचा लोगो याच सर्कलचा वापर करून करण्यात आलेला आहे. यानंतर आपल्याला दिसतंय की आपण तो फिबोनाची सिरीजचा वापर करून आपण तो स्पायरल तयार केलेला आहे. म्हणजे 1 1 2 3 5 8 13 21 34 असे स्क्वेअर्स काढलेत आपण आणि त्या प्रत्येक स्क्वेअरमध्ये कॉर्नर टू कॉर्नर असे आर्क काढलेले आहेत. आणि जर असे आर्क काढले तर एक कंटिन्युअस स्पायरल तयार झालेला आपल्याला दिसतो. तर हा स्पायरल या पद्धतीचा आहे. आता हा स्क्वेअर करण्याची पद्धत पण या बाजूला दाखवलेली आहे. जे म्हणजे एक स्क्वेअर घ्या, त्या स्क्वेअरचा मिडपॉईंट घ्या, ते मिडपॉईंटमधून एक लाईन काढा आणि त्याचा कर्ण काढा निम्म्या भागाचा आणि त्या कर्णा इतका डायमीटर घेऊन एक रेष काढा आणि तो पूर्ण करा. तर ते इथं दाखवण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्पायरल कुठं कुठं दिसतो आपल्याला. तर हा स्पायरल दिसतो आपल्या कानामध्ये. तुम्हाला दिसत असेल की या आपल्या कानाची अरेंजमेंट एक्झॅक्टली या स्पायरलप्रमाणे झालेली आहे. झाडाचे जे काही बी असतात तर त्या बियांचं प्रपोगेशन जे काय आहे, समजा सूर्यफूल आपण घेतलं आणि त्या सूर्यफुलाचं प्रपोर्शन जर आपण त्या बियांचं प्रोग्रेशन बघितलं तर ते प्रोग्रेशन या स्पायरलमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आपण एक छोटंसं ॲनिमेशन बघूया की ज्याच्यामध्ये एक बी किती ओरिएंटेशनला दुसऱ्या बीच्या बाजूला ठेवला तर कशा पद्धतीने ते बियांचं स्ट्रक्चर तयार होईल. तर याच्यामध्ये रोटेशन दिलेलं आहे आणि आपण बघतोय पहिल्यांदा 0.333 इतकं रोटेशन दिलं आहे. गो म्हटल्यानंतर अशा प्रकारे बिया तयार होतील. त्यानंतर हेच रोटेशन जर आपण 0.5 केलं तर 0.5 केल्यानंतर हे काहीसं असं दिसायला लागेल. त्यानंतर हे बदलतोय आपण आणि 0.75 केलेलं आहे. 0.75ला प्लस साईनसारखं अशा पद्धतीची बिया दिसायला लागतील. 1 जर केलं तर एक सरळ लाईनमध्ये दिसायला लागतील आणि हेच जर आपण 1.5 केलं तरीसुद्धा स्ट्रेट लाईनमध्ये जाईल. आता आपण प्रॉपर रेशो टाकून बघूया. 0.618 आणि हे दिल्यानंतर त्यांची रचना या पद्धतीची झालेली आपल्याला दिसते. म्हणजे या ओरिएंटेशनमध्ये सूर्यफुलाच्या बिया असतात असं आपल्याला दिसतं. यानंतर हे निसर्गामध्ये असणारे स्ट्रक्चर्स आपल्याला दिसत आहेत. जर आपण सूर्यफुलाचं बघितलं तर उजव्या बाजूला जाणारे जे काही स्पायरल्स आहेत ते 21 आहेत आणि डाव्या बाजूला जाणारे स्पायरल्स 34 आहेत. म्हणजे 21 आणि 34 हे दोन्ही फिबोनाची नंबर्स आहेत. आणि त्यानंतर शेल बघतोय आपण किंवा गोगलगाईचा पाठीवरचा शंख बघतोय किंवा वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये असणाऱ्या बियांचं स्ट्रक्चर बघतोय. तर हे सगळं त्याच रेशोनी झालेलं आपल्याला दिसतं. आता बघूया याचा वापर कसा करून घ्यायचा आहे. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे जर आपण एक रेक्टँगल एक जर स्क्वेअर ड्रॉ केला, स्क्वेअरचा मधला पॉईंट घेतला आणि तिथून कर्ण काढून जर तसा आर्च मारला तर आपल्याला एक रेक्टँगल मिळतो. आणि ज्या रेक्टँगलमध्ये अशा पद्धतीचे 2 भाग आपल्याला करता येऊ शकतात. जर आपण वेबसाईट डिझाईन करत असू तर कंटेंटच्या भागामध्ये आपण कंटेंट लिहू शकतो आणि साईड बारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू आपण डिस्प्ले करू शकतो. उदाहरणार्थ आता ही एक वेबसाईट आपल्याला दिसते आहे. त्याचा साईड बार हा पांढऱ्या रंगाने तिथं बाजूला दिसतोय आणि मेन कंटेंट पण आपल्याला दिसतोय. त्याचं गुणोत्तर 1.618 आहे. जो गोल्डन स्पायरल आहे त्याचा वापर करून सुद्धा वेबसाईट आपल्याला डिझाईन करता येऊ शकते. म्हणजे तो गोल्डन स्पायरल आपल्याला ॲक्च्युली एखादं टेम्पलेट तुम्ही तयार केलं तरी चालेल जे स्क्रीनवरती लावून आपल्याला बघता येईल. तर हे जे काही फ्लायर्स आहेत आणि वेबसाईट आहे तर ती वेबसाईट डिझाईन करताना या गोल्डन स्पायरलचा कसा वापर करून घेतलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. लोगो डिझाईन करताना या गोल्डन स्पायरलचा कसा वापर करून घेतला आहे. सगळ्यात पहिल्यांदा पेप्सीचा लोगो बघा. पेप्सीच्या लोगोमध्ये 2 सर्कल्स आहेत
आणि त्या दोन सर्कलच्या डायमीटरमधला जो काही रेशो आहे तो 1.61 आहे. त्यानंतर आपल्याला क्लाउडचा लोगो दिसतोय आणि त्या क्लाउडमध्ये जे काही सर्कल्स काढलेत तर त्या सर्कल्सचे डायमीटर्स 1, 1.6, 1, 1.6 असे असल्याचे आपल्याला दिसतात. आणि त्याच्याखाली एक उदाहरण दिलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा ॲपलने जेव्हा आयपॉड लॉन्च केला तेव्हा त्याचे जे काही स्क्रीनचे डायमेन्शन्स होते ते होते 1:2.271, पण त्याचा सेल झाला 6+ मिलियन्स म्हणजे 60 लाखाच्या आसपास त्याचा सेल झाला. पण जेव्हा त्यांनी त्याचं प्रपोर्शन्स बदलले आणि आयपॉड क्लासिक काढला आणि त्याचं गुणोत्तर होतं त्याच्या स्क्रीनचं 1:1.67, तर त्याची जी विक्री झाली ती 14 मिलियनच्या वर म्हणजे 1.5 कोटीच्या आसपास त्याची विक्री झाली. इथं आपल्याला दिसतंय गिटारचं डिझाईन किंवा सतारचं डिझाईन किंवा या प्रकारचे जे कुठले तंतुमय वाद्य आहेत त्यांचं डिझाईन. इथं नळाचं डिझाईन आपल्याला दिसतंय. तिथं ते 3 पॉईंट्स दिसत आहेत. त्या 3 पॉईंट्सचं गुणोत्तर 1.61 आहे. फुटबॉलमध्ये पेंटॅगॉन दिसतोय. सीडीच्या डिझाईनमध्ये मधला सर्कल आणि बाहेरचा सर्कल याच्यामध्ये असणारं गुणोत्तर आपल्याला दिसतंय. यानंतर स्ट्रीट लॅम्पला असणारं हे इथं स्पायरल शेपचं एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. आता आणखीन एक महत्त्वाचा भाग, आपण बऱ्याच वेळेला पत्र लिहित असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण ॲप्लिकेशन्स लिहित असतो, तर त्या ॲप्लिकेशन्समध्ये फॉन्टची साईज काय असावी हे पण आपण याच्यावरती ठरवू शकतो. आता उदाहरणार्थ जर समजा एक मेन टायटल आणि खाली टेक्स्ट असा जर फॉर्मॅट असेल आणि याचा जर फॉन्ट साईज 20 असेल टायटलचा, तर खाली जे काही स्ट्रक्चर आहे त्याचा फॉन्ट साईज पाहिजे 12, कारण 20/12 केल्यानंतर 1.6 येतं. म्हणजे याच्यामध्ये थोडं जरी तुम्ही कमी जास्त केलं तर ते प्रपोर्शनेट वाटणार नाही थोडक्यात. यानंतर आपण जर आणखीन 3 टायटल्स आहेत सपोज किंवा 2 टायटल्स आणि मॅटर आहे, तर याच्यामध्ये काय करता येईल, सेक्शन टायटल हे 20x1.618 म्हणजे 32, म्हणजे सेक्शन टायटलचा फॉन्ट साईज किती पाहिजे 32. त्यानंतर जो पॅराग्राफचं टायटल आहे त्याचा पाहिजे 20 आणि जो काही रेग्युलर कंटेंट आहे त्याचा फॉन्ट साईज पाहिजे 12. म्हणजे अशा पद्धतीने 32, 20, 12 असे जर आपण फॉन्ट साईज ठेवले तर ते हे प्रपोर्शन्स फॉलो करतात. आता आपल्याला दिसतंय की जर आपल्याला फोटोग्राफीचा छंद असेल आणि फोटोग्राफीमध्ये आपल्याला एखादा फोटो हा दाखवायचा असेल, तर इथं आपल्याला एका कुत्र्याचा फोटो दिसतोय ज्याच्यामध्ये त्याचा डोळा हा फोकस पॉईंट आहे. तर डोळ्यापासून जर आपण तो स्पायरल चालू केला तर तो जिथंपर्यंत संपेल तिथंपर्यंत तो फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, म्हणजे डोळ्याला जर मध्यभागी ठेवायचा असेल तर. आणि त्यानंतर आपल्याला क्रॉपिंगमध्ये पण हा रेशो वापरता येणं शक्य आहे. त्यानंतर आपल्याला गाड्या बनवताना हा रेशो कसा वापरतात हे पण दिसतंय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जी बिटल आहे फोक्सवॅगनची, तर त्या बिटलचे प्रपोर्शन्स आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये जी काच आहे दरवाजाची, तिथून खालच्या रेलबोर्डपर्यंत आणि तिथून खालचं डिस्टन्स हे 1.61 या रेशोचं असलेलं आपल्याला दिसतं. किंवा इथे गाडी दिसते त्याचं पूर्ण लेंथचं डिव्हिजन जे आहे ते त्या रेशोने केलेलं दिसतं. आणि इथं गोल्डन इलिप्स वापरलेला आहे बिटलचं डिझाईन करण्यासाठी. म्हणजे हा इलिप्स हा गोल्डन रेक्टँगलमध्ये बसवलेला आहे, म्हणजे गोल्डन इलिप्स त्या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यानंतर हे गोल्डन रेशो आपल्याला बांधकामामध्ये पण वापरता येऊ शकतात. जे मोठमोठे मॉन्युमेंट्स आहेत सगळेच दाखवता येणं शक्य नाही आहे, कारण अगोदरच वेळ फार झाला आहे, त्यामुळे मी जास्त मॉन्युमेंट्स दाखवणार नाही आहे. हा आहे आयफेल टॉवर. त्यानंतर हे ग्रीकमधलं एक फार महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे ज्याचे डायमेन्शन्स हे 1.618 इतके आहेत. तर मित्रांनो, आपण लेटर लिहित असण्यापासून, आपण जर फोटोग्राफीचा छंद असेल, आपल्याला पेंटिंगचा छंद असेल, तर मागच्या एपिसोडमध्ये मी लिओनार्दो दा विंचीने कसं वापरलं ते सांगितलं होतं. किंवा इव्हन आपण आर्किटेक्ट असू, आपण सिव्हिल इंजिनियर असू किंवा कुठल्याही प्रकारचे डिझायनर असू, त्याच्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी हा गोल्डन रेशो, गोल्डन रेक्टँगल, गोल्डन इलिप्स, त्याचे सर्कलचे डायमेन्शन्स आणि त्याचबरोबर स्पायरल या गोष्टींचा जर आपण वापर चालू केला तर आपलं डिझाईन हे व्हिज्युअली प्लीझंट होतं. म्हणजे बऱ्याच जणांनी विचारले, सर त्याचा वापर केल्यानंतर नक्की काय होतं? तर ते डिझाईन हे सुंदर असतं, आपल्या डोळ्यांना
आवडतं किंवा आपल्या मनाला आवडतं, त्याचं सौंदर्य आपल्याला आवडतं. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असावेत या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच प्रकारचा एक जबरदस्त विषय घेऊन. आज इथंच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करालच, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर कराल अशी माझी अपेक्षा आहे. तर आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.